नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार नावाच्या एका अतृप्त आत्म्याला आज वयाच्या 85व्या वर्षी तिसऱ्यांदा राज्यसभा हवी आहे. मिळेल का? शरद पवार राज्यसभेवर जातील का यावेळी? राज्यसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. महाराष्ट्रात 7 जण रिटायर होत आहेत. त्यात शरद पवारचा नंबर आहे. 16 मार्च रोजी निवडणूक आहे. ही निवडणूक बहुतेक बिनविरोध करण्याचं सुरू आहे. 7 जागांपैकी 6 जागावर महाविकास आघाडी महायुतीचे 6 उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीचा फक्त एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. तेवढीच ताकद आहे त्यांची. पण त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकमत व्हायला पाहिजे की कोणाला द्यायचं, कोणाला उभं करायचं. शरद पवार इच्छुक आहेत. तसं संजय राऊतांनी सांगितलं आहे की यावेळेला साहेब इच्छुक आहेत. यावेळी सुद्धा साहेब इच्छुक आहेत. म्हणजे पण तिकडे उद्धव ठाकरे त्यांनाही पाहिजे. आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे की राज्यसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी यावेळेला आमचा नंबर आहे. संख्याबळानुसार त्यांचा दावा आहे ठाकरे सेनेचा. तिकडे काँग्रेसचा रोल वेगळा आहे. काँग्रेसचा शरद पवारांना विरोध आहे. काँग्रेसमध्ये असा विचार प्रवाह आहे की 2 राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर शरद पवार NDA सोबत जातील, भाजपसोबत बसतील, हा धोका आहे. त्यामुळे काँग्रेस शरद पवारांच्या उमेदवारीला यावेळेला विरोध करताना दिसत आहे. काँग्रेसमधला एक मोठा समूह, मोठा गट यावेळेला शरद पवारांना उभं करण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठला उमेदवार द्यावा याबद्दल एक प्रचंड संशय कल्लोळ दिसतोय. तिकडे शरद पवारांची माणसं असा धाक दाखवत आहेत की बाबा शरद पवारांना उभं नाही केलं तर काँग्रेसची मतं फुटतील, उद्धव ठाकरेंची मतं फुटतील. उद्धवने मदत करावी अशी शरद पवारांची इच्छा आहे. आम्हीच त्यांना मुख्यमंत्री केलं त्यामुळे ते यावेळेला मदत करतील अशी त्यांना विश्वास आहे. काँग्रेसचं वेगळं म्हणणं आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे आम्ही मदत करू पण आम्हाला विधान परिषद द्या. आम्ही शरद पवारांना पाठिंबा दिलाच, विधान परिषद आम्हाला द्यावं लागेल असं काँग्रेस म्हणत आहे. पण हाच आग्रह ठाकरे सेनेचा सुद्धा आहे. ठाकरेकडे 20 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे आमचं ऐका, कारण आमच्याकडे 20 जण आहेत. काँग्रेसकडे 16च आहेत. त्यामुळे काँग्रेसही दावा करते आणि ठाकरे सेना सुद्धा दावा करते आम्ही शरद पवारांना मदत, तुम्ही राज्यसभा घेणार असाल तर आम्हाला विधान परिषद द्या, असा हा तिढा आहे. आणि दोघं विधान परिषद मागतायत. दोघांना देणं शक्य नाही. म्हणजे समजा शरद पवारच्या नावावर एकमत झालं तरी विधान परिषद कोणाला द्यायची? कारण राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. आणि उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची टर्म यावेळेला संपते आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर जायचं असेल तर लढावं लागेल, जिंकावं लागेल. आणि जसे शरद पवार इच्छुक आहेत तसे उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेवर राहायला इच्छुक आहेत. कारण यावेळेला विधान परिषदेवर नसले तर ते कुठेही असणार नाहीत. असा म्हणजे
तिढा प्रचंड संशय कल्लोळ गोंधळ आहे, प्रचंड गोंधळ आहे. संजय राऊत म्हणतात की जे काही ठरेल ते सर्व आम्ही एकत्र बसू आणि सर्व एकत्र बसून ठरवू. पण हे एकत्र बसतील का? एकत्र बसावे इतकी सामंजस्य या तिघांमध्ये आहे का? मनमोहन सिंग अखेर सुद्धा राज्यसभेवर होते. तसंच शरद पवारांना सुद्धा राज्यसभेवर जायचं आहे. म्हणजे यावेळेला ते निवडून आले ते 1991 पर्यंत ते खासदार राहतील. 91च्या निवडणुकीत शरद पवार दावा करणार नाहीत याची काही खात्री नाही. ते शरद पवार आहेत. त्यामुळे नेमकं काय होणार हे 5 मार्चपर्यंत ठरेल. कारण 5 मार्च ही उमेदवारी अर्ज भरायची अखेरची तारीख आहे. तुम्हाला काय वाटते? लागेल शरद पवारांचा नंबर? कॉमेंट करा. नमस्कार.